वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार वसंत मगर यांच्या निवडणूक प्रचारार्थ जिल्ह्यातील चिखली येथे 19 एप्रिल रोजी जाहीर निवडणूक प्रचार सभा संपन्न झाली। या सभेमध्ये त्यांनी केंद्रातील भाजपा तसेच राज्यातील सरकारवर जोरदार टीका करून वंचितच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले। मोदी संघाचे जे हाल करीत आहेत हे त्यांच्या वरिष्ठांनी लक्षात घेतलं पाहिजे। ज्या संघाच्या जोरावर मोदी पंतप्रधान झाले त्याच संघाची सीडी आता ते कापायला निघाले आहेत। तरीही तुम्ही मोदींना पंतप्रधान करणार का, असा सवाल करत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर यांना मतदान करण्याचे आवाहन थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनाच केले आहे। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसांचा अवधी उरला असताना सध्या बुलढाणा जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या प्रचार सभा संपन्न होत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून केले। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार, चिखली। इथं संघाचा कार्यकर्ता आहे, मला म्हणतात प्रकाश बोलू नका। मी म्हटलं का बाबा, तुमचं आमचं भांडण आहे आम्हाला माहिती आहे, खानदानी भांडण आहे ते। तुम्ही वैदिकपणा सोडणार नाही आणि आम्ही असताना संतपणा सोडणार नाही। तुम्ही वैदिकपणा सोडणार नाही आणि आम्ही संतपणा सोडणार नाही। पण या मोदी म्हटलं तर तुमचे जे हाल करतोय ते तुम्ही लक्षात घ्या। मला संघ कार्यकर्त्यांना विचारणं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये मोदींची आणि मोहन भागवत यांची भेट झाली का? हा माणूस ज्या संघाच्या कार्यकर्त्याच्या निमित्ताने आणि संघाच्या जोरावरती पंतप्रधान झाला, आता ती संघाची शिडी जी आहे ती कापायला निघालेला आहे। अशा माणसाला संघ पुन्हा पंतप्रधान करणार का? तुम्हाला करायचं नसेल तर वसंत मगर आहेत, त्यांचं निशाणी रोड रोलर आहे। या रोड रोलर निशाणीला मतदान करून आपण इथला विजय निश्चित करावा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो। जय भीम, जय भारत।